नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आय होप सोमवारपासून आतापर्यंत तुम्ही थोडे पॉझिटिव्ह फील करत असाल, थोडेसे सकारात्मक झाले असणार. तर बघा, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मजेदार आहे. आज जास्त काही स्पिरिच्युअलिटी असं जास्त टेन्शन नाही घ्यायचं आहे, पण वे मध्ये घ्यायचं आहे. खूप पंचांग शिकायला भेटणार. आणि आज तुम्ही डावजिंग शिकल्यानंतर स्वतःला मॅजिशियन सारखे समजणार आहे. खूप सुंदर अनुभव असतात. ओके. मी काही त्याच्यानंतर तुम्हाला झिगू सिम्बॉल्स देखील मी शिकवणार आहे. नात्यांसाठी, पैशासाठी, सोयीसाठी. चला, आता मला आज तर तुमचे व्हिडिओ ऑनच पाहिजे, नाही तर मला कळणार कसं तुम्ही डाउजिंग कसं वापरत आहे. चला, दाखवा बरं, कोणी कोणी आणला अंगठी दोरा. अंगठी घ्या, दोरा घ्या. चला, पूजा मॅम. चला, श्यामल मॅमचं आहे, कविता मॅमचंही आहे. खूप मजा येईल. ज्यांना मजाक वाटतंय ना, नंतर तुम्हाला खूप हे होईल. चला, ओके. चंगदेव सर आहे, ओके, चालेल. प्रभावती मॅम, निलेश सर, निर्मला मॅम, ओके. चला, सुशील सर, चालेल चालेल. चला बघा, मला पण शिकवायला मजा येते आणि तुम्हाला करायला मजा येईल. ह्या स्क्रीनवर कम ऑन, कोण आहे? तेजा, सुनील देवकर, प्रज्ञा मॅम, स्विच ऑन युअर व्हिडिओ. हा, व्हेरी नाईस. चला, पद्मा नाईक मॅम, सुनील देवकर सर, विद्या लोया, बिपिन सर, विजया मॅम सर, कोण आहेत? सुचिता मॅम, यशोदा मॅम, लतिका, सिद्धी वैद्य, यशोदा बारगे. कमॉन, घेऊन या. बस, अंगठी दोरा सगळ्यांकडे असतो. नसेल अंगठी, एखादं छोटस कुलूप घेऊन या. पण रिझल्ट अप्रतिम आहे का? ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, नंतर तुम्हाला मग संध्याकाळची बॅच अटेंड करायला लागेल ना. चला, आता बघा, ठीक आहे, चालेल. सर्वांचे आहे, ज्यांचे आहे त्यांना आपण शिकवणार आहे. तर बघा, मी अजूनही बऱ्याचशा लोकांनी आणलं नसेल, पण खूप महत्वाचं आहे. नंतर मग तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल, म्हणजे मग परत बॅच रिपीट करायला लागेल. त्यापेक्षा करून घ्या. लाईव्ह प्रॅक्टिकल आहे, सुंदर मजा येते. तर जोपर्यंत बाकीचे लोक एखादा असा अंगठी दोरा घेऊन येत नाही, तोपर्यंत त्यांना थोडे 5 मिनिट देऊ. तोपर्यंत आपण थोडस, आता तुम्हाला फक्त लेवल 1 माहिती आहे, तर याच्या पुढच्या लेवलमध्ये काय काय असतं, कसं असतं, ते थोडंसं आपण 5 मिनिटामध्ये बघूया. जोपर्यंत हे लोक दोरा अंगठी घेऊन येत आहे, मग ऍक्च्युअल आपण वेबिनारला सुरुवात करणार आहे. ओके. चला, तर बघा, मी थोडस पुढचं तुम्हाला सांगतो. पुढच्या लेवलला काय असतं बघा. ह्या लेवलमध्ये तुम्हाला कुठलेही सिम्बॉल दिले जात नाही. तर पण पुढच्या लेवलमध्ये लेवल 2 आणि लेवल 3 आपला एकत्र कोर्स असतो. त्याच्यामध्ये असे काही सिम्बॉल्स असतात, त्याचं तुम्हाला शक्तिपात केलं जातं, अटुनमेंट करून दिलं जातं, आणि तुम्ही रेकीच्या 100% ऊर्जेने कुणाचे उपचार करू शकता. तर आपला क्लास जो आहे, तो पुढचा क्लास मंडे पासून सुरू होत आहे. आणि लेवल 2 लेवल 3 मी एकत्रच शिकवत असतो. 10 दिवसांचा, 2 आठवड्यांचा प्रोग्राम असतो. तो 10 दिवस होतात, सोमवार ते शुक्रवार. त्याच्या पुढचा सोमवार ते शुक्रवार, असे 10 दिवस. ओके. आणि त्या आता मी जेही सांगेल त्या एकाच कोर्समध्ये सगळं इन्क्लूड केलेलं असतं. सेपरेट त्याचं काही दुसरं नसतं. ओके. तुम्हाला लेवल 2 लेवल 3 चे सिम्बॉलचा शक्तिपात दिला जातो. प्लस त्याच्यातच तुम्हाला एक करुणा रेकी देखील असते. जसं हे उसुई रेकी आपण शिकत आहे, तर इंडियन रेकी असते, भारतीय सिम्बॉलही असतात. करुणा रेकीचं प्रशिक्षणही त्याच्यामध्ये दिलं जातं. कुठल्या सिम्बॉलचं काय महत्व आहे, कसे वापरायचे. अजून अंतकरण रेखी हा देखील खूप सुंदर विषय आहे. याचे सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे नसतात, काढायचे नसतात, वापरायला खूप सोपे असतात आणि खूप इफेक्टिव्ह असतात. अंतकरण रेखी शिकवलं जातं. प्लस तुम्हाला आता ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग असतात, खूप ऍडव्हान्स लेवलचे असतात आणि खूप छान असतात. बघा, याच्यामध्ये एक हिलिंग असते की रिलेशनशिप हिलिंग याला बोलतात. कुणाच्या नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम असेल, तर मग सतीचं ग्रेड कसं लावायचं. म्हणजे दोन पती पत्नी असतील, भाऊ भाऊ असतील, सासू सून असेल, जावा जावा असतील, काही असेल, तर दोघांचं नातं कसं एकत्र करायचं विथ सिम्बॉल्स, विथ रेकी. याशिवाय सेपरेशन ग्रेड पण शिकवलं जातं. दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, पती पत्नीमध्ये कोणी तिसरी इंटरफिअर करत असेल, तुमच्या मुलाला कोणी मित्र बिघडवत असेल, तर एक सकारात्मक भावनेने तुम्ही कुणालाही सेपरेट करू शकता. तुम्हाला विश बॉक्स कसं बनवायचं ते शिकवलं जातं. आता विश बॉक्स हे Amazon वगैरे वर पण भेटतात, पण ते तुम्ही वापरू शकत नाही अनलेस तुमच्याकडे रेकीचे शक्तिपात झालेला पाहिजे, सिम्बॉल असले पाहिजे. तर विश बॉक्स कसा बनवायचा ते शिकवलं जातं. अगदी
असे विश बॉक्स घ्यायची देखील तुम्हाला गरज नाही. तुम्हाला त्याच्या खूप कमी विश बसतात. तर असे असे तुम्ही एक नॉर्मल विश बॉक्स बनवू शकता. त्यात घरातील प्रत्येक व्यक्तीची इच्छापूर्तीसाठी तुम्ही याला इंटेन्शनल रेकी बोलतात ते करायचं शिकवलं जातं. अजून नेक्स्ट आहे बघा, याला बोलतात वंडर लॅम्प. वंडर लॅम्प काय आहे? जादूचा दिवा आहे. तो रेकीने कसा चार्ज करायचा, कसे अफर्मेशन द्यायचे, हे कधी काम येतो? तुमच्या जुन्या कोर्टाच्या केसेस असतील, एखादं काम खूप वर्षापासून अडकलं असेल, त्याच्यात ब्लॉकेजेस असतील, ओके, तर लग्न होत नसेल खूप वर्षापासून किंवा काही त्याच्यात मोठे ब्लॉकेजेस आहेत, तर ते ब्लॉकेजेस ग्रहण करण्यासाठी याला वापरलं जातं. ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला सायकिक अटॅक कसं काढायचं ते शिकवलं जातं. म्हणजे जसं काल आपण ओरा शिकलो, पण हे खूप मोठ्या प्रमाणात कुणाच्यावर कोणी काही केलेलं असतं, आपला ओरा खूप जास्त प्रमाणात प्रभावित झालेला असतो. तर बाहेरचं कोणी काही केलं असेल तर तुम्ही ऍडव्हान्स लेवलला ते देखील काढू शकता. आणि मी सांगितलं जसं व्यक्तीचा ओरा असतो, वास्तूचा देखील असतो. तर एखाद्या घरात बघा, अचानक पैशाची तंगी येते, अचानक लोक आजारी पडतात, चांगल्या घराला नजर लागून जाते, काही ना काही कोणी केलं असेल, तर त्याचा अटॅक देखील तुम्ही, सायकिक अटॅक देखील काढू शकता. सर्वात महत्वाचं डिस्टन्स हिलिंग. जेव्हा तुम्ही रेकीचे पुढचे लेवल शिकतात, तर तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्या फोटोच्या मदतीने किंवा ती व्यक्ती समोर नसेल, फक्त अशा छोट्याशा इमेजने देखील त्या व्यक्तीवर तुम्ही उपचार करू शकता, ती व्यक्ती कुठेही असली तरी. जसं मी अटोनमेंट तुम्हाला कुठेही होते, मी एका ठिकाणी बघून सगळ्यांना दिले, तसे सिम्पल्स येतात, तुम्ही एक प्रोफेशनल हिलर बनतात. ओके, तर तुम्ही पुढच्या लेवलमध्ये शिकले तर ते डिस्टन्स हिलिंग करू शकतात, कुणाचेही उपचार. त्याच्यातच तुम्हाला साऊंड थेरपी शिकवली जाते, साऊंड हिलिंग शिकवली जाते. कुठलंही नवीन साऊंड वाद्य वगैरे घ्यायची गरज नसते, अल्टरनेटिव्ह सांगितले जातात, त्याचं महत्व साऊंड हिलिंग असते. तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडे सिम्बॉल येतात, विथ सिम्बॉल तुम्हाला एक पॉवरफुल 7 पॉवर मेडिटेशन दिलं जातं. खूप पॉवरफुल असतं, त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल होतात बघा. हजारो स्टुडंट झाले माझे, सगळ्यांना चांगले रिझल्ट आहे. तर बघा काय काय होतात आपल्या जीवनामध्ये बदल. तुम्ही एक पॉवर मॅग्नेट बनतात, तुमचे सातही चक्र पूर्णपणे बॅलन्स होऊन एक पॉवर, म्हणजे तुम्ही एक जिथे जाल तिथे सकारात्मकता, लोकांना अट्रॅक्ट करतात, ऑपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतात, जिथे जाल तिथे तुमची निगेटिव्हिटी दूर करतात, मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने येतो, नवीन लोक, नवीन संधी आकर्षित होतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी पुढची लेवल खूप महत्वाची असते. एक हिलिंग मॅग्नेट बनतात, म्हणजे तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात, तुमच्यातील लोकांना बरे करण्याची क्षमता कैक पटीने वाढते, ओके, ऍज कम्पेअर टू लेवल 1. एक लव मॅग्नेट बनतात, तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक, जिथे जाल तिथे सकारात्मकता पसरवतात. सर्वात महत्वाचं सायकिक मॅग्नेट, तुमचं सिक्स सेन्स खूप छान काम करतं, थर्ड आय चक्र खूप छान बॅलन्स होतं आणि तुमची इंट्युएशन लेवल खूप छान वाढते, डिसिजन मेकिंग खूप चांगली इम्प्रूव्ह होते. आणि स्पिरिच्युअल लेवलवर तर खूप सगळे फायदे आहेत. आध्यात्मिक लेवलवर आपली खूप जास्त लाईफ टाईम तुम्ही एकदमच सकारात्मक व्यक्ती आयुष्यभरासाठी होऊन जातात. ओके, त्यातच बघा, त्यातच तुम्हाला शिकवलं जातं, 2 कोर्स आहेत त्यात, एकातच इन्क्लूड केलेलं असतं, वेगवेगळं नाही शिकवत मी. क्रिस्टल थेरपी बेसिक प्लस ऍडव्हान्स. आता बेसिक मध्ये काय शिकवलं जातं की तुम्ही तुमचा क्रिस्टलचा व्यवसाय पण सुरू करू शकतात शिकल्यानंतर. तर ब्रेसलेट कसे वापरायचे, कुणाच्या जन्मतारखेप्रमाणे कसे बनवायचे, ऍज पर न्युमरोलॉजीचंही थोडंसं नॉलेज दिलं जातं. तर कुणाचे कस्टमाइज ब्रेसलेट कसे बनवायचे, तुम्ही ट्री कसे वापरायचे, कसे सेल करायचे, वगैरे वगैरे. प्लस ते तर बेसिक आहे, आणि ऍडव्हान्स लेवलवर ते देखील त्याच्यात. ऍडव्हान्स लेवल तर खूप सुंदर असतं. ऍडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला असे ग्रीड बनवायचं शिकवलं जातं, कसे क्रिस्टल चूज करायचे. आणि हे ग्रीड खूप कॉम्प्लिकेटेड हिलिंग जेव्हा असतात, तर खूप प्रॉब्लेम असतात एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्या कामामध्ये, तुम्हाला ग्रीड लावून प्रोफेशनल तुम्ही क्रिस्टल थेरपिस्ट बनवू शकता. त्याच कोर्समध्ये अजून हे खूप सुंदर आहे, हे आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक टॅपिंग थेरपी. तर आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप छान काम करते. तर आपल्या शरीरावर काही मेरिडियन पॉइंट्स असतात, तर ते ॲफर्मेशन देऊन टॅपिंग करायचं असतं. तर तुमचं सेशन घेतलं जात नाही, तर तुम्ही दुसऱ्यांचे तुम्ही
हे घेऊ शकतात. ओके, दुसऱ्यांना तुम्ही केसेस घेऊ शकतात, त्यांना हील करू शकतात. ओके, त्याची स्क्रिप्ट कशी बनवायची, कसं करायचं ते पुढच्या लेवलला असतं. ओके, तर ते सगळं पुढच्या लेवलला आहे. ओके, तर आता ते येऊपर्यंत आपण टाइमपास केला, आता आपण शिकणार आहे. ओके, बाकी ते फी वगैरे आपण ते उद्या बघू, नंतर कधी बघू. सध्या आपल्या मेन विषयापासून आपण भटकता कामा नये. ओके, चला. चला, आता मी पेंडुलम, तर आता सगळ्यांनी दोरा वगैरे आणखी आणला असेल, मला बघू द्या किती लोकांचे व्हिडिओ ऑन आहे. तुमचे व्हिडिओ बंद असेल तर मला कळणारच नाही तुम्ही ते कसं वापरत आहे. ओके, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. चला, आता ज्यांचे ऑन आहे त्यांना शिकू. तर बघा, आता आपण आहे ना आधी थोडी थेअरी बघूया. 5 मिनिटं थेअरी बघा, थोडस थेरॉटिकल नॉलेज पण पाहिजे, नंतर प्रॅक्टिकल करायचं आहे. तुम्ही चुकून सगळं चेक करून मला सांगायचं. ओके, चला थोडीशी थेअरी वाचून घेऊया, मग तुम्हाला एक आयडिया येईल नक्की काय असतं. नाहीतर मग ते हवेतच शिकल्यासारखं होऊन जातं. ओके, आली आपली स्क्रीन, मोठं करूया. ओके, बघा, पेंडुलम डाउजिंग तत्व, वापर आणि त्याच्या पद्धती बघूया आपण. ओके, बघा, आता पेंडुलम डाउजिंग म्हणजे काय? तर पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित पद्धत आहे. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं, क्रिस्टलचं असू शकतं. तुम्ही प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. आता हे डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला जात असे आणि आजही केला जातो. ओके, आजही वापरतात. इवन कोकोनट डाउजिंग जे असतं, जसं तुमच्या शेतामध्ये कोणी पाणी वगैरे बोर करायचे असेल, कोणी व्यक्ती येतो, ह्याच इंट्युएशन लेवलवरच ते काम होत असतं. ओके, तर पेंड्युलम डाउजिंग आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेलं असतं. आपलं सबकॉन्शियस माइंड आणि आपल्या ओराशी जोडलेलं असतं. याच्या हालचालीच्या आधारे आपण हो, नाही किंवा मे बी असे उत्तरच, एखाद्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक आहे, नकारात्मक आहे, सगळं बघू शकतो. ओके, तर काय लागतं? आवश्यक साधने, पेंडुलम. आता तुम्ही अंगठी दोरा सध्या चालून जाईल. उत्तरे मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट. डाउजिंग चार्ट मी तुम्हाला सगळ्यांना उद्या नोट्स भेटतील. नोट्स मध्ये तुम्हाला डाउजिंग चार्ट येऊन जातील. ओके, शांत आणि सकारात्मक मनस्थिती आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र, आपला ओरा संतुलित पाहिजे. हा, चला. तर पेंडुलम रेखीने शुद्ध करा, धूप, स्फटिक किंवा साध्या नमस्काराने. लक्षात घ्या, पेंडुलम कोणी यूज करू शकतो. गरज नाही की तो व्यक्ती रेकी हिलरच पाहिजे, पण तुमच्याकडे आता रेकी आहे तर ते जरा दुसऱ्या इतरांपेक्षा तुमचे रिझल्ट थोडेसे ऍक्युरेट असतील. ओके, तो एक तुमचा फायदा आहे. ओके, आता काय करायचं आहे आपण बघणार आहे ना. आता आपण बघा, याच्या काहीतरी हालचाली असतात, त्या हालचालींचे आपण अर्थ समजून घेणार आहे. ओके, बघा, आता काही हालचाली अगोदर बघून घ्या. ओके, अगोदर आपण काय करू? चला, अगोदर मी हालचाल सांगतो. आता 4 प्रकारच्या मुवमेंट असतील याच्या, जे आपण आज शिकणार आहे. जर याचं उत्तर हो असेल, जर आता करू नका, मी हाताने हलवतो बघा. जर उत्तर हो असेल तर ते मागे पुढे मागे पुढे मागे पुढे होतं. ओके, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल ते डाउजर ऑटोमॅटिक डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे, तुम्ही हाताने हलवत आहे, तुम्हाला दिसणार नाही तरी पण तुम्ही करताना तुम्हाला तुमचं दिसेल डावीकडे उजवीकडे. एखाद्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक असेल, पॉझिटिव्ह असेल, तर ते गोल 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 क्लॉकवाईज फिरतं, असं क्लॉकवाईज गोल 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 फिरतं. आणि एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल, तर ते अँटी क्लॉकवाईज फिरत असतं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला रेकी येतेच आहे, तर आता आपण त्याला रेकीने चार्ज करूया. थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची रेकीला कॉल करण्याची. 1 मिनिट पण लागत नाही. ओके, चला, माझ्या मागे एकदा करा बरं तुम्ही, मग प्रॅक्टिस करू. रेकीला कॉल करा प्रॅक्टिस म्हणून. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पिता, माझे सर्व गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. 3 वेळेस बोला. हे अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित.
आता काय करायचं, ऍफर्मेशन शिकवलंय तुम्हाला, एवढे 5 दिवस 4 दिवस काम केले. डाव जर हातात घ्या, अंगठी दोरा हातात घ्या. चला मी अंगठी दोराच घेतो हातात. अंगठी दोरा हातात घ्या. आता हात क्लॉकवाईज फिरवा, जसं पाणी चार्ज केलं हात फिरवा बरोबर क्लॉकवाईज. ऍफर्मेशन द्या, हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य एकी शक्तीच्या कृपेने हे डाउझर किंवा हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य एकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. अंदाजे 21 वेळेस करत जा. सुरुवातीला कमी केलं तरी चालेल ना. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तर देत आहे. आणि बोलायचं, हे शेवटी बोलायचं, ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके, चला आता आपण प्रॅक्टिकल करूया. आता तुम्हाला माझ्या याच्यात दोरा, अंगठी दोराने क्लिअर दिसणार नाही. मी हे वाला घेतो. आता बघा, मी त्याला कसं विचारेल बघा. आता मी त्याला माझं खरं नाव विचारेल. बघा आता मी हाताने नाही हलवणार, ते त्याचं त्याचं हलेल, ते तुमचं पण थोड्या वेळाने होईल बघा. माझं नाव, हा बघा काय करायचं, तळ हात घ्यायचा, तळ हातापेक्षून एकदम थोडं वरती पकडायचं. ओके, तळ हाताच्या सेंटरला थोडं वरती. मी त्याला विचारत आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. तर बघा, ते आता त्याचं त्याचं फिरत आहे, मी बिलकुल त्याला करत नाही, मागे पुढे होत आहे. चला आता हात घ्या, हाताच्या वरती पकडा, तुमचं खरं नाव त्याला विचारा. चला चला, लेट मी चेक. माझं नाव, फोकस करा, फोकस, थर्ड आयच्या करा. मधून कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, तुमचं फिरत आहे, काहीच नाही. टेन्शन घेऊ नका, सगळं एक्सप्लेन करेल. थांबून घ्या, थांबून घ्या. आता काय करा, परत तळ हाताच्या वरती घ्या. आता मी त्याला माझं खोटं नाव सांगेल की आता बघू आपण अमिताभ बच्चन. चला आपण दुसरं घेऊया. चला, माझं नाव सुभाष आहे, माझं नाव सुभाष आहे, माझं नाव सुभाष आहे. ऑटोमॅटिक डायरेक्शन चेंज झाली बघा, लेफ्ट टू राईट झाली, डावीकडून उजवीकडे. माझं नाव सुभाष आहे, माझं नाव सुभाष, ऑटोमॅटिक. आता विचारा, चला खोटं नाव बोला तुम्ही. चला, श्यामल कविता मॅम बोला, तुमचं नाव काय आहे? मनीषा आहे. चला सुशील सर, दुसरं नाव घ्या तुमचं. व्हेरी नाईस बीजा मॅम, व्हेरी नाईस. काय झालं प्रतीक्षा मॅम, विचारा खोटं नाव. तुमचं नाव समायरा आहे. चला, ओके नाईस. ओके, अरे बापरे, पद्मजा नाईक मॅमचं तर खूप जोरात फिरत आहे. व्हेरी नाईस रेणुका मॅम, लतिका मॅम, परफेक्ट. ओके, हा हा तर नॉर्मल आहे. आता याच्यावर मोठा प्रयोग करायचा आहे, थोडं थांबून घ्या, थांबून घ्या. आता बघा, मी सांगितल्याशिवाय जागेवरून उठायचं नाही. ओके, आता तुम्हालाच येऊन मला प्रयोग करून सांगायचे आहे. आता बघा, एखाद्या ठिकाणची ऊर्जा जर सकारात्मक पॉझिटिव्ह असेल तर ते खूप जोरजोरात गोल 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 फिरत. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 प्रयोग करायचे आहे. लगेच जाऊ नका, अगोदर ऐकून घ्या. जिथेही तुमचं देवघर आहे, देवघराच्या समोर किंवा वरती पकडायचं आहे आणि विचारायचं, इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. किंवा देवघर नसेल, धार्मिक पुस्तक असेल, गीता, कुराण, बायबल, काही असेल, त्याच्यावर पकडायचं आणि बोलायचं, इथली ऊर्जा कशी आहे. आणि त्याच्या देवघराच्या समोर किंवा केलं तर बघ, असं जोरजोरात गोल गोल फिरेल, विचारायचं, जाऊ नका अजून, आणि बघा तिथली ऊर्जा कशी आहे. त्याच्यानंतरून उठायचं, तिथून जायचं, उत्तर जेही असेल, मग तुम्हाला काय करायचं आहे, डस्टबिन कडे जा. डस्टबिनच्या वरती पकडा कचऱ्याचा डब्बा, जिथेही असेल, आणि विचार इथली ऊर्जा कशी आहे. नकारात्मक असेल ते जोरजोरात अँटी क्लॉकवाईज फिरायला लागेल. ओके, घड्याळाच्या उलट्या दिशेने. आता तुम्ही जा आणि आल्यानंतर मला सांगा. गो. ओके, जाओ. और आता बघा किती मजा येईल सगळ्यांना. मग आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. व्हेरी नाईस सुचिता मॅम, बसले बसलेच कळत. चला, दोन्ही प्रयोग एकदाच करून या. ओके,
झाले ललिता नावाने कोण जॉईन आहे, जा करून ये प्रयोग छोटा मुली. ओके चला, आणि मला आल्यावर हँड रेज करा आणि तुमचे एक्सपिरियन्स फटाफट सांगा. ओके, अजून काही झाले नाहीच वाटत. चार चार स्क्रीनवर इकडच्या स्क्रीनची लोक दिसत नाही. चला, कुणाला काही एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे, कसं काय वाटलं बोला. चला, मेसेज मध्ये नाही, असं सांगा म्हणजे दुसऱ्यांना पण कळेल. ओके, काही आश्चर्य नाही, मी सगळं एक्सप्लेन करेल. हा बोला प्रज्ञा मॅम, काय होतं. तर तिथे निगेटिव्ह एनर्जी होती पूर्ण आणि ते उलटा फिरलं पूर्ण. ओके, तुमचा आवाज नीट येत नाही, परत सांगा काय झालं. एक सेकंड. हा बोला. तिथे निगेटिव्ह होतं, जिथे कचऱ्याचा डब्बा ठेवलेला होता ते पूर्ण जोरजोरात उलट फिरत होतं. ओके चला, ठीक आहे. चला, जादूगर झाले आता. इथून पुढे अख्ख्या जगाची ऊर्जा अशी चेक करा. Okay? खूप मजा येणार आहे बघा इथून पुढे लाईफ टाईम तुम्हाला. हा बोला तळेकर मॅम, बोला. हा सर, मी ट्राय केला आधी. तर तुम्ही स्वतःचं नाम म्हटलं होतं ना, हा तर तेच चालू होता. नंतर मी स्वतःचं नाम म्हटलं तर ते आणखीन वेगाने हलायला लागलं होकारामध्ये. ओके. आणि नंतर मी स्वतः ट्राय केला. मी एक रायटर आहे, मला लिहिण्याचं खूप आवड आहे. तर मी उलटा म्हटला, आय हेट रायटिंग. तर ते नेगेटिव्हली म्हणजे नो मध्ये टर्न झाला. आणि तेच वेळा मी ते अफर्मेशन म्हणजे ते थॉट चेंज केलं, आय लव्ह रायटिंग केलं. तर ते नेगेटिव्हला हलत हलत ते दिशा चेंज केली. सध्या मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आहे. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा येस नो. ओके, बाकीचं मी ऍडव्हान्स शिकायचं आहे, मी अजून शिकवतो. ओके, सध्या मी तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या मी त्याच विचारायचं आहे. ओके चालेल. चला, नेक्स्ट अजून कुणाचा एक्सपिरियन्स. हा बोला विजया मॅम. हा सर, नावाचं पण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आलं. आणि ऊर्जा चेक केली ना, आपले देवाऱ्याची पाण्याचं ड्रम आहे त्याची पॉझिटिव्ह आली. आणि डस्टबिन जवळ नेलं तिथं निगेटिव्ह आले, अँटी क्लॉकवाईज फिरलं. चला ठीक आहे. चला ओके, चला तुम्ही पण आता मॅजिशियन आहे, जीवनभर कुठली ऊर्जा चेक करा, कुणाच्याही घरी जा, सांगा मी तुमची ऊर्जा चेक करून देते ना. बघूया अजून अजून थांबा, कुणाचा एक्सपिरियन्स. हा बोला अंजली, अंजली डाट बोला. अनम्यूट करा, अनम्यूटचं बटन दाबा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं देवाऱ्यावरती, तर तुम्ही तसं ते फिरलं. तुम्ही जसं सांगितलं तसंच, आणि हे मॅजिक वाटलं मला खरंच. मग मी थोडी ना काही इकडून मंत्र वगैरे फुकलाय, तुमचंच माइंड करतंय सर्व. ओके, एक्सप्लेन करेल मी. हा चला, खूप छान आहे. हा हो हो चालेल. ओके, बघा याचे खूप फायदे असतात. अजून और कोई. हा कविता मॅम, काही बोलायचंय का, हँड रेज आहे. हा बोला कविता का. झालं तुम्ही सांगितलं तसं. ओके चला, आणि लाईफ टाईम तुम्ही यूज करू शकतात. ओके, एकदा शिकले आयुष्यभर. फक्त कोणी सांगणार आलं नव्हतं, बाकी आपल्या माइंड मध्ये खूप सगळं पॉवर असते. क्लासचं नावच आहे रेकी अँड माइंड पॉवर. ओके चला, काहींचं वेगळं आलं असेल आन्सर, मागे पुढे झालं असेल, मी तेही थोड्या वेळाने एक्सप्लेन करणार आहे. हा प्रज्ञा मराठे मॅम बोला. चला, अजून एक दोनच घेऊया, नंतर अजून सिम्बॉल्स पण शिकवायचे आहेत मला. हा हँड रेज आहे प्रज्ञा मॅम, ठीक आहे. पूर्वा काले मॅम बोला. सर, झालं तुम्ही सांगितलं तसं, पण असं तर नाहीये ना की ते तुमचा आवाज फॉलो करतंय. कारण काल रात्री मी पाणी चार्जिंग परत ट्राय केलं आणि तेव्हा ते फेल झालं तुमच्या ऍब्सेन्स मध्ये. तर असं तर नाहीये की प्रत्येक वेळेस सेम येत नाही. ओके, प्रॅक्टिस सांगितल्याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. ओके, म्हणजे मला असं वाटलं की तुमचा नाही. आवाज ऐकून मे बी नाही, माझ्या नाही. घरात रिझल्ट देत नाही आहेत नाही, का. मी तुम्हाला कॅलिब्रेशन करायचं सांगेल. ओके ओके, हा बोला गीता मॅम बोला. लास्ट क्वेश्चन घेऊया. तर मी म्हणजे मी कचरा डस्टबिन जवळ गेले नाही, देवघराजवळ गेले नाही. मी भाजी निवडत होते. जी भाजी निवडलेली साईडला टाकली, तिथे उलट अँटी क्लॉकवाईज फिरलं, आणि जी निवडलेली भाजी आहे तिथे सरळ मध्ये फिरलं. काल मी सांगितलं ना, फळभाज्याचा पण ओरा असतो. ओके, बरोबर आलंय ते. ओके चला ठीक आहे, थँक्यू. आता बघा, मी थोडंसं शिकवायला घेतो तुम्हाला. बघा, काहींचं उत्तर वेगळं आलं असेल,
एकाचं क्लॉक वाईजच्या जागी मागे पुढे झालं असेल किंवा येसचं उत्तर डावीकडे उजवीकडे झालं असेल. तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, कॅलिब्रेशन करायचं आहे. ओके, कॅलिब्रेशन म्हणजे अगोदर त्याला विचारायचं, कधीही फ्युचरमध्ये करत असताना कसं असतं बघा, याच्यामध्ये न्यूट्रल असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर न्यूट्रल नसाल, तर्क वितर्क लावाल तर ते काम करणार नाही. तुम्ही आता एकदम निस्वार्थीपणे असे लहान बाळासारखे मला फॉलो केलं आणि ते झालं, पुढे तुम्ही जजमेंटल व्हाल तर काम करत नाही. तर आधी त्याला विचारून घ्यायचं कॅलिब्रेशन करून, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट काय असेल. जर उत्तर हो असेल तर मग मागे पुढे होऊ शकतं, कदाचित ते डावीकडे उजवीकडे होऊ शकतं, किंवा जर उत्तर हो असेल तर ते क्लॉकवाईज देखील फिरू शकतं. ओके, फिक्स असं काही नसतं. मला जेव्हाही करायचं असेल मी परत एकदा कॅलिब्रेशन करत असतो. गरजेचं नाही की ते हो उत्तर असेल तर मागे पुढेच फिरेल. तर ते झालं कॅलिब्रेशन. ओके, दुसरं, काही लोकांचं फिरलं, काही लोकांचं नाही फिरलं. लक्षात घ्या, याच्यासाठी अगोदरच आत्ता थेरीमध्ये सांगितलं, हे आपलं सबकॉन्शियस माइंड आणि आपलं ओरा क्षेत्र, आपलं संतुलित ऊर्जा क्षेत्र. तुमची एनर्जी डाऊन असेल तर ते काम करत नाही. तुमची मनस्थिती देखील खूप व्यवस्थित पाहिजे. मनस्थिती खराब असेल किंवा तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे मग आपल्याला तेच पाहिजे असतं, तर ते काम करत नाही. दुसरं, कुठलीही जादू होत नाही. आपल्या सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती असतात. ओके, तुम्ही कुणाची मार्क काढू शकता, किती टक्के पडले 10वीला 12वीला वगैरे, सगळं काही त्याला विचारू शकतात. ओके, ते तुमच्या सबकॉन्शियस लेवलवर ते होत असतं. लोक पाणी शोधतात जमिनीतलं, पण त्यांच्यासाठी त्यांचं इंट्युएशन लेवल चांगलं असतं, 7 चक्रावर मजबूत असतं. ओके, चला थोडीशी आता थेरी आपण बघणार. हा, सेकंड थिंग, मी परत प्रयोग का करायला सांगितला, एक कचऱ्याचा डब्बा आणि तुमचं देवघर. आता लक्षात घ्या, दोन गोष्टी का सांगितल्या. तुम्हाला ऍज अ रेकी हिलर प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपातच बघायची आहे, एनर्जीच्या स्वरूपात. तर सगळीकडे एनर्जी असते, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आता जसं तुम्ही काय केलं, देवघराकडे गेले पॉझिटिव्ह होते आणि कचऱ्याच्या डब्याकडे निगेटिव्ह आहे. आता जास्तीत जास्त लोकांचं काय असतं, मॅक्झिमम लोक कचऱ्याचा डब्बा ते किचन ओट्याखाली ठेवतात आणि तुम्ही वरती तिथे स्वयंपाक करतात, अन्न पकवतात, आणि मग काय होतं, तीच एनर्जी कुठे ना कुठे तुमच्या फूडमध्ये जाते आणि ते तुमचं अन्न दूषित होतं. जसं आपण आता टॉयलेटमध्ये जर गेले तर अजून निगेटिव्ह फिरेल. तर ते आपल्या जुन्या भारतीय संस्कृतीत कसं होतं, टॉयलेट हे घरामध्ये नाही ठेवायचे, घरापासून थोडंसं बाहेर असायचं. त्याचं कारण हेच होतं, जुनी लोक समजायची अन्न परब्रह्म आहे. आता छोटे घरं असतात, किचन समोरच टॉयलेट असतं, कोणी डोर ओपन केलं, तीच एनर्जी सगळीकडे जाते, बरोबर की नाही. तर मग तिथे वास्तुशास्त्रवाले चांगले पैसे कमवतात. मग ते तुम्हाला एक सोल्युशन देतात, एक तर घर फोडा, डायरेक्शन चेंज करा, नाही तर एखादा तुम्हाला ब्रासचं एखादं पट्टी वगैरे देतात, मग ते ग्रहण करून घेते ऊर्जा. तर तसं काही वाचते, आपलं माझा वास्तूचा काही संबंध नाही, पण ते लोक तसं तुम्हाला सजेस्ट करतात. तर एव्हरीथिंग इज एनर्जी. पैशात जरासं केअर करत जा, प्रत्येकाकडं तुम्ही ऊर्जेच्या स्वरूपात बघायचं आहे. आता थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवलचं शिकणार आहे. तर घरात स्वच्छता वगैरे ठेवत जा, मग थोडंसं चांगलं आरोग्य राहील, पैसा घरात येईल. चला, आता पेंडुलम डाउजिंगचा उपयोग कुठे कुठे होतो. नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी, पण ते ऍडव्हान्स लेवलमध्ये आहे. रेकी लेवल 2-3 मध्ये तुम्ही ते पेंडुलमने करू शकतात, सध्या नाही. स्वास्थ्य आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी डिस्टन्स सेलिंग किंवा रेकी बरोबर, पण यातले काही प्रकार तुम्ही आता जितके शक्य आहे ते करू शकता. ओके, बघा, आता हे आहे चार्ट. आता मी तुम्हाला चार्ट कसे बघायचे ते चार्ट शिकवणार आहे. चार्ट खूप महत्वाचे असतात. आता जर तुम्हाला विश्वास नसेल की मी काही पण सांगत आहे, तर काय करायचं, परत तुम्ही तुमचं गुगलवर जायचं आणि तुमची रिसर्च मारायची. जर तुम्ही गुगलवर गेले, मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवतो, ते तुमचं तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. बघा, तुमच्या प्रत्येक गरजेसाठी पेंडुलम डाउजिंगचे चार्ट असतात. बघा, आपण सर्च करून बघा, पेंडुलम डाउजिंग चार्ट्स. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे चार्ट गुगलवर अवेलेबल आहे. हवं तर तो डाउनलोड करायचा आणि तुम्ही
ते चार्ट्स वापरू शकतात. खूप सगळे चार्ट्स आहेत. पण तुम्हाला असं डाउनलोड करायची गरज नाही आहे. उद्या तुम्हाला नोट्स येतील, तर नोट्समध्ये आता मी जितके चार्ट शिकवणार आहे, आता आपण ऍडव्हान्स लेवलचं शिकणार आहे, तर तुम्हाला आता चार्ट मी शिकवणार आहे. ओके, ते चार्ट तुम्हाला उद्या फोनवर येऊन जातील. ओके, तर हे बघा, आता माझ्याकडे एक चार्ट आहे, असा माझ्याकडे चार्ट आहे. तर हा तर मला ते डाउजर बरोबर भेटला. अदर चार्ट तुम्ही कसे वापरायचे आहेत ते आता आपण बघणार आहे. बघा, जेव्हा चार्ट येईल असा, तर त्याचा एक सेंटर पॉइंट असतो, तिथे तुम्हाला त्याचा टोक थोडस वरती पकडायचं आहे. ओके, आता प्रत्येक चार्टचं महत्व काय कसं आपण बघणार आहे. बघा, हा पहिला चार्ट येईल, सगळं तुम्हाला उद्या नोट्स मध्ये भेटणार आहे, हा टेन्शन घेऊ नका. तर हा चार्ट कशासाठी वापरायचा आहे, सगळ्यांची कलर प्रिंट आउट काढायची. आता ज्याचंही तुम्हाला, आता हे काय आहे, काल आपण 7 चक्र शिकलो, तर स्वतःचं इतरांचं कुणाचंही तुम्ही काढू शकता की कुठलं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे. जसं काल मी सांगितलं, चक्र एकतर खूप जास्त ऍक्टिव्ह असतात किंवा अंडर ऍक्टिव्ह, तर तुम्ही याला विचारू शकतात. ओके, तर बघा, बेस चक्र म्हणजे रूट चक्र, स्वादिष्टान चक्र. आणि काय करायचं, ज्याही व्यक्तीचं चेक करायचं आहे, इथे त्याचं पेन्सिलने नाव लिहायचं, जन्मतारीख. कशासाठी, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला इन्फॉर्मेशन जाण्यासाठी की त्या व्यक्तीचं मी चेक करत आहे. पेन्सिलने कशासाठी, की तुम्ही नंतर इरेज करून परत दुसऱ्यासाठी पण तो चार्ट वापरू शकतात. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने त्या व्यक्तीचं कुठलं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह अंडर ऍक्टिव्ह समजू शकता. दुसरा चार्ट आहे हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी. एखादी वस्तू हरवली असेल, हा चार्ट वापरायचा, त्या वस्तूचं इथे नाव लिहायचं, कुणाची वगैरे, आणि मग इथे तुम्हाला इथे टोक पकडायचं आहे सेंटरवर. आणि बघा, मग ते डाउजर जिथे आहे तिथे बरोबर तो सरकेल, असा बरोबर तो कुठे पण सरकतो, आडवा तिडवा, जिथे त्याला आन्सर आहे तिथे तो जातो. बघा, आता समजा एखाद्याची चावी हरवली आहे, इथे ठेवलं, त्याला विचारलं की माझ्या कारची चावी कुठे आहे, समजा इथे मग कारची चावी लिहून घ्यायचं, आणि मग बघा तो गाईड करेल, घरामध्ये आहे, फॅमिली मेंबरकडे आहे, फ्रेंडकडे आहे, पब्लिक एरियात हरवली आहे, किंवा मिसप्लेस झाली आहे, कुणाला दिली आहे, कोणी चोरली आहे, वगैरे वगैरे उत्तर तुम्ही करू शकता. याच्यानंतरचा चार्ट येईल, हा आहे तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील, पेट असतील, किंवा छोटी मुलं, जी 6 महिन्याखालची मुलं, ज्यांना बोलता येत नाही, ते आजारी पडतात, तर आपल्याला समजत नाही नक्की त्यांना काय झालंय, ते फक्त रडतात, तर त्यांच्यासाठी देखील हा चार्ट वापरू शकतात. तर इथे सेंटरला खाली ठेवायचं आणि विचारायचं की सध्या, आता तुमचं एखादं ऍनिमल किंवा बेबी आहे, मग विचारायचं सध्या याची फिलिंग कशी आहे. मग ते सांगणार, ग्रेट आहे, सॅड आहे, घाबरलेला आहे, पेनफुल आहे, इचिनेस होत आहे, वगैरे वगैरे. मग त्याचं कारण काय आहे, कारण पण सांगणार, कसली गरज आहे ते सांगणार. आता कुठल्या बॉडी पार्टला याला त्रास होत आहे, तर मग तुम्ही तेही विचारू शकतात. बघा, हेड, माउथ, इयर्स, आईज, टीथ सगळं काही दिलेलं आहे. ओके, फ्रंट, लेफ्ट, राईट सगळं काही. हा चार्ट तुम्ही फ्युचरमध्ये वापरू शकता. याच्यानंतरचा चार्ट आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता तुमची एनर्जी असेल, तुमच्या पॅरेंटची असेल, का आजारी पडतात सारखे सारखे, तर तुम्ही तुमचंही नाव लिहू शकतात, किंवा फॅमिली मेंबरचं इथे पेन्सिलने लिहायचं, मग इथे ठेवायचं आणि विचारायचं. मग ते तुमचा अंगठी दोरा किंवा प्रोफेशनल डाउजर असेल, पेंडुलम असेल, ते बरोबर तिथे फिरतं. तर बघा, रिझन काय काय असू शकतात. बघा, व्यसन असेल, ऍडिक्शन असेल, तुमचं बॅक्टेरिया असेल, चक्र इम्बॅलन्स असेल, डाएट इश्यू असतील, इमोशनल इश्यू, भावनिक समस्या. ओके, वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये. लो वाईब पीपल, चुकीच्या लोकांच्या संपर्कात आहे, निगेटिव्ह थिंकिंग करत आहे, त्याचं सगळं रिझन तुम्हाला हा चार्ट बरोबर देणार आहे. करिअर संबंधित तुम्ही प्रश्न विचारू शकता, जसं आता मॅडमने स्टार्टिंगला विचारलं, तसं हा चार्ट वापरायचा आणि त्याला विचारायचं की माझ्या करिअर बद्दल समस्या आहे तर का आहे. मग ते डाउजर तुम्हाला सजेस्ट करेल, प्रोफेशन चेंज करायचं आहे का, जॉब चेंज करायचा, की कामाच्या प्रती तुमचा ऍटिट्यूड चेंज करायचा. ओके, की तुम्हाला साईड लाईन दुसरं काही काम बघायचं आहे, पार्ट टाइम साईड हसल काहीतरी वगैरे, तुम्ही कामाचे तास कमी करायचे वगैरे, ते तुम्हाला गाईड करणार. हा आहे हेल्थ, आरोग्याचा चार्ट आहे.
तुमचे कुणीही मुलं वगैरे असतील बाहेर शिकायला असतील तरी तुम्ही आई वडील असतील गावाला किंवा तुम्ही स्वतः तुमची हेल्थ देखील तुम्ही ह्या चार्टने चेक करू शकतात. तर मग बघा कुठल्याला प्रॉब्लेम आहे, मग क्रिटिकल आहे, पुअर कंडिशन कशी आहे, 0 आउट ऑफ 10 मध्ये किती मार्क देणार वगैरे वगैरे तुम्ही त्याला विचारू शकतात. इवन पेट्सचं देखील विचारू शकतात, छोट्या मुलांचा देखील विचारू शकतात. हा हे रोमॅन्टिक पार्टनर चार्ट. आता ज्यांचं लग्न ठरलं आहे किंवा लग्न एखाद्या बरोबर सध्या आहे रिलेशनशिप मध्ये आहे तर तुम्ही विचारू शकतात. ओके, ही व्यक्ती माझ्यासाठी कशी आहे, मग बघा सांगणार नॉट फॉर यू, ग्रेट मॅच आहे, ह्या व्यक्तीबद्दल अजून माहिती घ्यायची गरज आहे, अजून मोर टाइम निडेड किंवा सिंगल राहणं बेस्ट ते गाईड करणार. ओके, येस नो साठी आहे, एखादं डिसिजन घ्यायचं आहे करू की नको करू, तर मी पण याचा खूप जास्त उपयोग करतो. येस नो साठी एखादं काम घ्यायचं असेल मीटिंग वगैरे किती % चान्सेस आहे, मे बी, येस वगैरे वगैरे तुम्ही याला ह्या पद्धतीने कुठल्याही कामासाठी विचारू शकता. ओके, खूप साधं सोपं. इवन बघा तुमच्याकडे आता 3-4 ड्रेस आहे, फन वे मध्ये घ्या. आता पार्टीला जायचं आहे, एक साडी आहे, ड्रेस आहे, एक जीन्स पॅन्ट टी शर्ट आहे आणि तुम्ही कन्फ्युज आहे आज काय घालू, मग पेंडुलमला विचारायचं आज माझ्यासाठी कुठलं चांगलं राहील. ते डाउजर बरोबर तुमच्यासाठी जे लकी आहे तिकडे जाईल. मग तसं तुम्ही छोटे छोटे डिसिजन घेऊ शकता आणि खूप सुंदर काम करतं. ओके, तुम्ही फन वे मध्ये घ्या. ओके, काही प्रश्न त्याला विचारा. ओके, ही व्यक्ती मुंबईत आहे का, ही व्यक्ती पुण्याला आहे का, इथे आहे का. तुमचं जितकं इंट्युशन लेवल छान असेल, ओरा छान असेल, थर्ड आय चक्र छान काम करत असेल आणि मेन तुम्ही न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. जर तुमची एखादी वस्तू हरवली तर तुम्ही चेक करायचं नाही, कारण तुम्ही गोंधळलेले असतात. अशा वेळेस डाउजिंग दुसऱ्याला करायला द्यायची, कारण ती व्यक्ती न्यूट्रल असते तेव्हा रिझल्ट छान येतात. तुमची जर मनस्थिती खराब असेल तर रिझल्ट येणार नाही आहेत. ओके, तर बघा पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका. सध्या तर वापरू शकतात, तुमच्याकडे प्रोफेशनल क्रिस्टलचं वगैरे असं काही डाउजर नाही, याचं करू शकतात. नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण घ्या, म्हणजे ते ऍडव्हान्स लेवलचं आहे. जेव्हा एखाद्याची हिलिंग कराल तर 1 to 3 प्रोसेस करायची असते. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्या. पेंडुलम डाउजिंग प्राचीन पण प्रभावी पद्धत आहे. लाखो लोकांनी वापरले तर तुम्ही काही वेगळे नाही, तुम्ही वापरू शकतात. ओके, योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. तर पुढे जाऊन तुम्हाला मेडिटेशन वगैरे तर करायचेच आहे, तर तुमचं 7ही चक्र खूप छान बॅलन्स होणारच आहे. ओके, ही पद्धत निर्णय घेण्यासाठी, उपचारासाठी, मार्गदर्शनासाठी उपयुक्त आहे. ओके, तर सकारात्मक ऊर्जेने आणि योग्य तंत्राने वापरल्यास पेंडुलम डाउजिंग अत्यंत प्रभावी ठरते. ओके, तर हे आहे पेंडुलम डाउजिंग. आता ठीक आहे, करा आणि फनवे मध्ये घ्या आणि आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल. कुठल्याही ठिकाणची ऊर्जा चेक करा. एखादा आता तुम्ही स्वतः चेक करा, एखादी व्यक्ती सारखी आजारी आहे त्याच्या रूमची ऊर्जा चेक करा कशी आहे, तुमच्या रूमची ऊर्जा कशी आहे, आणि ते तुम्ही बघू शकतात. ओके, तर खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींची प्रॅक्टिस करा, हे नॉलेज तुम्हाला लाईफ टाईम काम येणार आहे. ओके, आणि इतरांनाही शिकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. खूप सोपं असतं. लोक याची 3-3, 4-4 हजार फीस घेतात, हेच सांगतात, दुसरं काही स्पेशल नसतं. पण प्रॅक्टिस केली तर, प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुमचं ओरा वगैरे पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. ओके, हा बोला स्वप्नाली मॅम. आता सर आज आज आपण ह्याला रिंग वापरून केलं ना प्रॅक्टिस, पण असं जनरली मला जर माझ्याकडे पेंडुलम ठेवायचं असेल रेग्युलर बेसिससाठी, तर त्याच्यासाठी मी कोणतं यूज केलं पाहिजे, स्टोन किंवा जे काही? सांगतो. हा, आता बघा याच्यामध्ये ना 2 गोष्टी असतात. एक आहे ब्रासचं आहे. ब्रासचं जे आहे ते डिसिजन मेकिंग साठी आहे, डिसिजन मेकिंग. ओके, पण जे क्रिस्टलचं असतं, आता माझं क्रिस्टलचं कालच तुटलं एक, हँडलिंग करताना क्रिस्टलचे नाजूक असतात. एखाद्याची हिलिंग कराल पण ते ऍडव्हान्स लेवलला आहे, हिलिंग करताना तुम्ही क्रिस्टलचं डाउजर घ्यायचं. वेगवेगळे क्लिअर कॉर्ड्स असतात वगैरे, खूप टाईपचे डाउजर असतात, तर ते घ्यायची गरज नाही. सध्या हिलिंग ऍडव्हान्स लेवलला, सध्या डिसिजन मेकिंगला ब्रासचं भेटतं. मी देखील अमेझॉन वरून घेतलं, अमेझॉन वरूनच घ्या. त्याच्याबरोबर असा चार्ट वगैरे भेटतो फ्री मध्ये.
ओके, तर छान तर वर्क करते. आम्हाला तुम्ही लिंक वगैरे प्रोव्हाइड करा प्लीज, आमच्या ह्या बेसिक लेवलसाठी सध्या. Amazon वर सर्च करा तुम्ही पेंडुलम डाउजिंग, तुम्हाला भेटून जाईल. पण मग कोणता ब्रास म्हणजे कोणतं मेटल यूज करायचं, ब्रास म्हणाले का? ते तर ब्रासच असतं त्याच्यामध्ये मॅक्झिमम सेल करायला. ओके, ओके ओके चालेल. आता मी आणि सर अजून एक, फर्स्ट लेवल नंतर आपल्याला 21 डेज पर्यंत प्रॅक्टिस करायची आहे का? सेकंड लेवल कंटिन्यू करायला? त्याच्याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगेल. ओके, डीप मध्ये. चालेल ओके, चालेल. चालेल सध्या आता चालेल. आपला मग विषय भटकला जाईल. आता आपण ओके शिकणार ओके आहे, त्याच्यावर सुंदर सब्जेक्ट आहे. आपण शिकणार आहे झिबू सिम्बॉल्स. आता लेवल 1 मध्ये तुम्हाला कुठले सिम्बॉल रेकीचे दिले नाहीयेत, पण असे काही सिम्बॉल आहेत जे तुम्ही वापरू शकता दैनंदिन जीवनामध्ये. काही करायचे नाहीये. मी जे सिम्बॉल सांगेल ब्लू पेनने हातावर काढायचे आहेत आणि चांगल्या भावनेने काढायचे आहेत. बघा, अगोदर मी थेरी बघूया, नंतर मी सांगत बसेल, नाहीतर काही समजणार नाही तुम्हाला. ओके, बघा, झिबू सिम्बॉल. आता आपण झिबू सिम्बॉल शिकणार आहे. झिबू एक दैवी भाषा आहे जी चिन्हांद्वारे व्यक्त केली जाते आणि आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. ओके, आता बघा, हा एक एंजल थेरपीचा पण सब्जेक्ट आहे. जसं एंजल थेरपी खूप पॉप्युलर आहे, तर डॉरेन वर्ची नावाच्या महिला होत्या, तर त्यांना ते एंजल दिसले आणि खूप फेमस आहे. एंजल थेरपी म्हणजे खूप छान काम करते. मी पण एक एंजल थेरपिस्ट आहे. ओके, तर तसंच हे झिबू सिम्बॉल देखील एंजल थेरपी सारखेच रिलेटेड आहे. एक डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांनी ही सिम्बॉल सर्वांना सांगितले आणि बघा, हे झिबू सिम्बॉल खूप छान काम करतात. वर्ल्ड वाईड खूप याचे खूप सुंदर रिझल्ट आहे म्हणून पॉप्युलर आहे. आणि तुम्हाला थोडी ना सिम्बॉल विकत घ्यायचे, काही करायचंय, फक्त पेनाने काढायचं आहे. प्रयोग करून बघा, काम केलं तर केलं, नाहीतर नका काढू. ओके, पण 90% केस मध्ये झिबू सिम्बॉल्स काम करत असतात. ओके, तर एक एक सिम्बॉल सांगेल, आवडलं तर काढा, अदरवाईज तुमची मर्जी, पण रिझल्ट खूप सुंदर आहे. ओके, बघा, प्रत्येक सिम्बॉल आहे तो तुम्हाला ब्लू पेननेच काढा. हे बघा, जे मी सिम्बॉल शिकवणार आहे जवळजवळ 88 सिम्बॉल आहे, पण ते ऍडव्हान्स लेवलमध्ये सगळे सिम्बॉल शिकवले जातात. सध्या लेवलवर मी फ्री ठेवलं आहे, 4-5 सिम्बॉल देईल, तरीही वापरून घ्या. ओके, बाकी ऍडव्हान्स लेवलचे मी पुढच्या लेवलला देतो. त्याचं ते पूर्ण पुस्तक आहे की 15-1 हजारचं, ते सुद्धा तुम्हाला PDF नंतर दिली जाते. पण सध्या जेवढे देत आहे तेवढे काढून घ्या. ओके, बघा, काढताना एक गोष्ट लक्षात घ्या, सॉरी, काढताना कुठलंही सिम्बॉल तुम्हाला काय करायचं आहे, ब्लू पेनने तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे. लेफ्ट बॉडी पार्ट म्हणजे हात असेल, खांदा असेल, मांडी असेल, कुठल्याही बॉडी पार्टवर डाव्या बाजूला, कारण डावी बाजू आपली रिसिव्हिंग साइड असते. रिसिव्हिंग साइड, तर तुम्हाला त्याचा एक नियम आहे, तेवढाच एक नियम आहे. कलर वेगवेगळे असतात, पण सध्या तुम्ही ब्लू पेनने काढलं तरीही छान काम आहे. ओके, चला, पहिला सिम्बॉल घ्या. हा आहे प्रॉस्परिटी, समृद्धीचा सिम्बॉल. काढायचा कसा, वरतून सुरुवात करा, वरतून सुरुवात करायची, असं कर्व काढायचे आणि अशी लाईन मारून खाली यायचं. नोट्स बनवून घ्या, चला तुमची. चला, आता प्रॉस्परिटी कशासाठी आहे बघा, जीवनातील सर्व क्षेत्रातील भरभराटीसाठी, म्हणजे पैसा, करिअर, संबंध, आरोग्य, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी भेटणार. खास करून ते पैशासाठीच आहे ऍक्च्युली, धनसंपत्ती, अडथळे दूर करून ऊर्जा मुक्त प्रवाहित करण्यासाठी. ओके, सक्सेस आणि अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन मध्ये लक्ष साध्य करण्यासाठी. तर काय करायचं, वरतून सुरुवात करायची, खाली खाली यायचं आणि असा काढायचा. आता बघा, ज्यांना याच्यावर विश्वास नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगत आहे, ज्यांना हवेत फेकल्यासारखं वाटतं त्यांच्यासाठी. तू बघा, जसं क्रिस्टल्स दुकानात भेटतात, क्रिस्टल्स, त्याच पद्धतीने मी तुम्हाला परत दाखवतो, काही दिसलं नाही तर परत दाखवेल, आधी मला एक्सप्लेन करू द्या. बघा, आपण गुगलवरच जाऊया. बघा, झिबू स्टोन्स हे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटतात. एक मिनिट, हे बघा, हे झिबू स्टोन्स आहेत. बघा, याच्यावर प्रॉस्परिटीचा सिम्बॉल आहे. असे झिबू स्टोन्स देखील मार्केटमध्ये भेटतात, त्याच्यावर देखील हा सिम्बॉल काढलेला असतो.
तर बिना सिम्बॉलचा हा झिबू कॉइन काही कामाचा नसतो, त्याला झिबू कॉइन बोलतात. सिम्बॉल नसेल तर तो वर्क करत नाही. तर हा सिम्बॉल खूप महत्वाचा आहे. ओके, हा तुम्हाला वेगवेगळे झिबू स्टोन आहे, प्रत्येकासाठी ते झिबू कॉइन्स याला बोलतात. तर जितके पण मी सिम्बॉल सांगेल काही काही याच्यावर वेगवेगळे आहेत. ओके, आता आपण एक एक करून दाखवूया. आता कुणाला तरी सिम्बॉल दिसला नाही, कुणालाच दिसत नसेल तर सांगा. हे बघा, हा सिम्बॉल आहे. वरतून सुरुवात करायची आणि काढायचा कुठे, अगोदर दिसतोय का बघा. आधी तुम्ही कागदावर काढा, नोट्स मध्ये काढा, नंतर हातावर काढा. कोणीतरी कमेंट केली की मला सिम्बॉल दिसतच नाही म्हणून विचारत आहे. ओके, तुम्हाला नाही दिसले तर काय फायदा. अश्विनी मॅमला दिसत नाही पण बाकीच्या लोकांना दिसत असेल. ओके, आता दुसरा सिम्बॉल घ्या. चला मी तुम्हाला काढून पण दाखवतो. बघा, शक्यतो ना मी जितके सिम्बॉल सांगेल मॅक्झिमम 2च काढा. दोन खूप एक संगती सगळे सिम्बॉल नका काढू, 1-2 इनफ असतात. तर आता समजा तुम्ही इथे काढू शकता, तर इथे काढू शकतात. याच्या पुढचा सिम्बॉल माझा आवडता आहे अबॅन्डनचा, तर तुम्ही तो इथे काढा आणि बस असं इथे काढायचं आहे तुम्हाला. लेफ्ट बॉडी पार्टवर इथे काढा. लाज वाटत असेल कोणी बघेल तर खांद्यावर काढा वगैरे वगैरे. तर पुढचा सिम्बॉल आपण बघूया, पैशासाठी आहे. बघा, अनलिमिटेड अबंडन्स, आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी. काय करायचं बघा, सोपं आहे काढायचं. इंग्लिशचा एच आहे ना, तसा वरतून सुरुवात करा, असं काढायचं आणि असे 3 स्ट्रोक द्यायचे त्याला. ओके, आता मी हातावर हाच काढतो, खूप छान काम करतो. ओके, अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी दोन्ही काढायचे. आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट वाढवण्यासाठी. मी अजून एक्झाम्पल देतो. अगोदर काढून घ्या, मग ते किती छान काम करतात मी तुम्हाला नंतर सांगतो. आत्ता हातावर काढलं तरी चालेल, याचे काही नियम नाही, कधीही काढा. लगेच काढला तरी चालेल, फक्त तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे. याला काही रेकी सारखा कॉल वगैरे करायला लागेल. बघा, हे सिम्बॉल्स तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला एक आयडिया देतो. आता माझ्याकडे एक माझं मनी रेकीचं पण झालेलं आहे, मनी रेकीचे कार्ड आहे. तर याच्यावरती सगळे सिम्बॉल आहेत आणि मी पर्समध्ये ठेवतो समृद्धी. तर तुम्ही काय करायचं, एक कोरा कागद घ्यायचा, छोटासा कोरा व्हाईट पेज घ्यायचा, त्याच्यावर सिम्बॉल ड्रॉ करा आणि तुमच्या पर्समध्ये ठेवा, पाकिटमध्ये ठेवा. करून बघायचं आहे. ह्या गोष्टी करायला काही पैसे लागत नाही, रिझल्ट खूप छान येतात. स्टुडंट्सचे रिझल्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ओके, तुम्ही प्रॉस्परिटीचा असेल, हा देखील असेल, तरीही कागदावर ड्रॉ करायचा आणि घडी करून तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता. ओके, तर पैसे येतील. ओके, नवीन ऑप्शनल आहे. थांबा, हा नंदा मॅम बोला, एक क्वेश्चन बोला. अनम्यूट करा मग पुढचं सिम्बॉल. अनम्यूटचं बटन दाबा, मला ऐकू येत नाही. हा, आता बोला. हा सर, आपण प्रवासाची भीती वाटते ऍक्सिडेंटची वगैरे, तर त्याच्यासाठी काय करायचं? आता मी जितके शिकवत आहे, मी सगळे आता नाही शिकू शकत तुम्हाला. ओके, नाही, तेच करायचं ना, म्हणजे हे केलं तर चालेल ना? हा नाही, हे केलं तर नाही, हा वेगळ्या गोष्टीसाठी सिम्बॉल आहे, हा पैशासाठी सिम्बॉल आहे. बर. तिथे वाचा तुम्ही, आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी. ओके, प्रवासाच्या भीतीसाठी नाही, ते वेगळे आहे. हा हे दोन तुम्ही पैशासाठी, काम धंद्यामध्ये प्रगतीसाठी तुम्ही हे सिम्बॉल वापरू शकता. तिसरा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह. आता हा सिम्बॉल कसा काढायचा, वरतून सुरुवात करायची आणि असं व्ही काढून परत क्लोज करायचा, 2 लाईन आणि ते 3 डॉट्स काढायचे. ओके, आता हा कशासाठी आहे बघा, भावनिक उपचारासाठी, दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडण्यासाठी, प्रेम, करुणा, शांतता वाढवण्यासाठी, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी काय होतं, तुमच्या मुलांचं शाळेत कुणाबरोबर पटत नाही किंवा तुमचं कामावर कुणाबरोबर पटत नाही. अशा वेळेस हा सिम्बॉल हातावर काढायचा, कुठेही काढा, लेफ्ट बॉडी पार्टवर, आणि बघा कशी रिझल्ट येतात. तुमचे इतरांबरोबर संबंध तुम्हाला काही दिवसात इम्प्रूव्ह झाल्यासारखे वाटतील. ओके, तुम्हाला करायचं आहे. आता निलेश सरांचा काही प्रश्न बघूया. बोला सर.
अनम्यूटचं बटन दाबा, अनम्यूट. हा बोला. हे ड्रॉ करताना थोडंफार लाईन क्रॉस झाले किंवा खालीवर झाले काही काहीच अडचण नाहीये प्रॉब्लेम तसं काहीच नाही, ते एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आणि ते तुमचं इंडेक्स भावना नाही. नाही भावना महत्वाची, इंटेन्शन महत्वाचे. ओके, तो एवढे अवघड नाहीये, ते येऊन येऊन परफेक्ट होऊनच जाता तुम्ही. ओके, सवय पण सुरुवात काय बोलतात? थोडं प्रॅक्टिस व्हायला वेळ लागेल, पण मग खालीवर झाल्यावर काही अडचण नाही. काही अडचण नाही, एवढे अवघड पण नाही. ओके, तुमचं ठीक आहे. इंटेन्शन महत्वाचं. ओके, तर बघा, नातेसंबंध हिलिंग मध्ये कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह ते काढत जा. मुलं शाळेत जातील तर खाद्यावर वगैरे काढा. मे बी त्यांच्या क्लासमध्ये सगळ्यांशी रिलेशन इम्प्रूव्ह झालेले आहे. हा आहे सेंटर्डनेस. आता परीक्षा वगैरे येत आहे, हा पण खूप महत्वाचा आहे. ओव्हर थिंकिंग वाले देखील बघा कसा काढायचा आहे. खालून वरती जायचं आणि असं मराठीचा 6 नंबर सारखा आहे, त्याच्यानंतर मराठीचा 7 नंबर सारखा आहे. जसं जमतं तसं काढून घ्या. ओके, हा सिंबल कुठे वापरायचा? एकाग्रता वाढवण्यासाठी, अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल, तुमचं देखील, नुसतं मुलांचं नाही. भावनिक चढ उतार, चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग, सारखे नकारात्मक विचार येत असेल, कामात मन लागत नसेल, तर तुम्ही हा सिम्बॉल काढू शकता. फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासाचे प्लॅन व्यवस्थित करण्यासाठी किंवा इम्पॉर्टंट डिसिजन घेताना, योग्य निर्णय घेताना मन स्थिर करण्यासाठी. तर खूप सुंदर आहे. सारखे निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येत नाही. केंद्रितपणा, सेंटर्डनेस, तर तुम्हाला सिम्बॉल काढायचा आहे. ओके, करता अजून एक क्वेश्चन घेऊया. हा बोला मॅम. सर, तुम्ही आता अनकंडिशनल लव्ह दाखवला ना, प्रेम सिम्बॉल, तो दोन्ही साईडनं वरून घ्यायचा का एका साईडनं वरून घेऊन मग खालून वर आला तर चालेल? एका साईडने काढायचा, एका साईडने काढून. पूर्ण एका साईडनं घेऊन कम्प्लीट करायचा. हो. ओके सर, थँक्यू. ओके, पण छान आहे. ओके, तुमचे रिलेशनशिप छान होतात घरच्यांबरोबर, इतरांबरोबर. तर हा खूप महत्वाचा आहे. तर मुलांच्या हातावर काढत जा किंवा तुम्ही काढा, ओव्हर थिंकिंग असेल हातावर. अजून कुणासाठी बघा, हा सिम्बॉल कुणासाठी महत्वाचा आहे बघा. लक्षात घ्या, तुमचे पॅरेंट्स आहे, ओल्ड पीपल असतात, स्मृतिभ्रंश होतं, गोष्टी सारख्या विसरतात. काय करायचं? हा सिम्बॉल काढायचा कोऱ्या कागदावर. एक तर तुम्ही त्यांच्या खिशामध्ये ठेवा, कुठे बाहेर गेले कुठे हरवायला नको, किंवा तुम्ही त्यांचं पिलो कव्हर आहे, पिलो उशीच्या कव्हर खाली देखील हा सिम्बॉल ठेवू शकतात. त्यांचं फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. ओके, इतरांनी असे प्रयोग केले आहेत म्हणून सांगत आहे, मी काही मनाने सांगत नाही आहे. ओके, करणं न करणं तुमच्यावर आहे. हा आहे रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. हा पण खूप सोपा आहे. वरतून काढायचा, इथून डावीकडून सुरुवात करा, उजवीकडे संपवा. तर हे कुणासाठी? नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी. म्हणजे अगोदर वाचून घेऊया. मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्स साठी, जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी. एक तर बघा, तुम्ही नवीन ठिकाणी जॉबला जातात, लवकर कुणाशी मॅच होत नाही, किंवा लग्न होऊन जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरात जाता तर नवीन फॅमिलीशी तुम्हाला मिसळून घ्यायला वेळ लागतो, तर तेव्हा तुम्ही रिसेप्टिव्हिटीचा टाकू शकतात. इव्हन शाळेच्या मुलांच्या बुकवर टाकला, तुम्ही नोटबुकवर टाकला, कुठेतरी बुक्सवर, तरीही ते शिकवलेलं चांगलं ग्रहण करू शकतात. रिसेप्टिव्हिटी. कुठलीही गोष्ट नवीन शिकताना तुम्हाला हा हातावर काढायचा आहे. तुम्ही थोडस रिसेप्टिव्ह मोड मध्ये येणार. ओके, हा एक सुंदर सिम्बॉल आहे. चला अजून एक क्वेश्चन घेऊ करता. चला, काय झालं, प्रज्ञा मॅमचं तर बऱ्याच वेळेस हँड रेज आहे, पण हे करत ठीक आहे. हा लिहून घ्या, ब्युटी. हा खूप भारी सिम्बॉल आहे, लेडीज लोकांसाठी पण, जेंट्स साठी पण. बघा, ब्युटी सिम्बॉल कसा काढायचा आहे. उजवीकडून ती बारीक लाईन अशी, नंतर असं. तर खूप सुंदर आहे. बघा, तुमचे स्किनचे जे पण प्रॉब्लेम आहे, स्किन डिसीज असतील, त्वचा ग्लो करायची असेल, डोळ्याखालील काळी वर्तुळे, किंवा तो स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम, ओके, काही स्कार्स वगैरे असतील, सगळं काही तुम्ही हा हातावर काढून ठेवायचं आहे.
हा सिम्बॉल. किंवा काय करू शकतात बघा, ज्यांचं सलून आहे, जे ब्युटी सलून आहे, तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्सवर असं काढू शकतात, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सवर. कारण छान ऊर्जा असेल, तुमचा कस्टमर सुंदर दिसला तर परत परत येणार आहे. मिररवर काढू शकतात, कॉस्मेटिक प्रॉडक्ट वर देखील काढू शकतात. तर खूप सुंदर आहे, हा देखील वापरा. ओके, खूप सुंदर रिझल्ट आहे याचे पण. जितके माझे लेडीज स्टुडंट आहेत सलून वाल्या, नक्की करा. ओके, हा सिम्बॉल. हा, एक क्वेश्चन घेऊया. सारिका मॅम बोला. सर, वजन कमी करण्यासाठी कुठला सिम्बॉल आहे का? आहेत खूप सगळे आहेत, पण मी नाही शिकू शकत एवढे सगळे सिम्बॉल ना एवढ्या याच्यामध्ये. ओके, ते ऍडव्हान्स लेवलला आहे. असे खूप सगळे प्रत्येक गोष्टीसाठी सिम्बॉल्स आहेत. सध्या तुम्ही एवढं जितके आहेत तेवढे घेऊन टाका प्लीज. रिक्वेस्ट आहे मला. तर ब्युटीसाठी तुम्ही हा घ्यायचा आहे, शारीरिक सौंदर्यासाठी. दुसरं आता हा सगळ्यात छान आहे, रिलीज, सोडून देणे. आपण खूप गोष्टी पकडून ठेवतो, तर असा कंप्लीट करा. कर्सिव्ह एज सारखा सिंपल आहे. तर जुने भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा, काही लोक ट्रॉमामध्ये असतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. मुलं, एखादी व्यक्ती ट्रॉमात आहे, जुन्या आठवणीत अडकले आहे, त्याच्या हातावर काढून द्या, नाही तर सांगा. पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमा हिल करण्यासाठी, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, सतत चालवल्या असलेल्या विचारांचे चक्र थांबवण्यासाठी, रिलेशनशिप रिलीजिंग, टॉक्सिक जुने संबंध किंवा जुने अटॅचमेंट सोडण्यासाठी. ओके, हा रिलीज वाला सिम्बॉल तुम्हाला वापरायचा आहे. ओके, तर एवढे सगळे सिम्बॉल आहे. बघा किती फायदा होतो, नक्कीच फायदा होतो. बरेच आता माझे 3-4 हजारच्या वर स्टुडंट झाले आहेत. बऱ्याच लोकांना फायदा होऊन जातो. आता करणं न करणं अगदी तुमच्यावर आहे. शिकवण्याचं काम मी केलंय. ओके, आता लक्षात घ्या. आजच्यासाठी एवढंच. आजचा क्लास लवकर संपला आपला. तर बघा, आता तुम्हाला उद्या, नीट ऐका, उद्या तुम्हाला सगळ्या नोट्स भेटणार आहे, पण त्या नोट्स ग्रुपवर भेटणार नाही. नोट्स तुमच्या पर्सनल नंबरवर पाठवल्या जातील. कारण आपलं सर्टिफिकेट, तुमचं नाव मी ग्रुपवर टाकू शकत नाही, प्रायव्हसीचा इश्यू असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मला एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. जेही नाव तुम्हाला सर्टिफिकेट वर पाहिजे, म्हणजे बघा, ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड, NACM रजिस्टर्ड आहे, त्याला व्हॅल्यू आहे. सर्टिफिकेट पाहिजे, तर काहींना सर्टिफिकेटवर कसं नाव पाहिजे असतं, कोणी ऍडव्होकेट, डॉक्टर, काही लावतं. तर जे नाव तुम्हाला पाहिजे, पूर्ण नाव, मध्ये वडिलांचं नाव, आईचं नाव, तुम्हाला मला काय करायचं आहे, व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे. फक्त नोट्स लिहा किंवा तुमचं जेही नाव सर्टिफिकेटवर पाहिजे व्हॉट्सअप करा. नोट्स आणि सर्टिफिकेट. नोट्स उद्या तुम्हाला तुमच्या पर्सनल मेसेजवर जितकं शिकवलंय त्या नोट्स येतील, आणि उद्याच्या क्लासमध्ये त्या नोट्सचा अभ्यास कसा करायचा, इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची आहे ते शिकवलं जाईल. ओके, तर मी तुम्हाला नंबर आता स्क्रीनवर थोड्या वेळाने दाखवणार आहे. ठीक, त्याच्या आधी बघा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण 4 दिवस जी मेहनत केली आहे त्याचं प्रॅक्टिकल उद्यावर डिपेंड आहे. तर उद्या आपण काय काय शिकणार आहे बघा. उद्या 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं त्याचं प्रॅक्टिकल दाखवणार आहे. तुमच्या ओरामधील सर्व ग्रहांचे दोष कसे काढायचे, ब्लॅक मॅजिक नजर दोष कसे काढायचे, फायनान्शियल आर्थिक समस्याचे ब्लॉकेजेस तुमच्या ओरातून कसे काढायचे, पितृदोष कसे काढायचे ते शिकवलं जाईल. तुम्हाला एनर्जी बॉल कसा बनवायचा, ची बॉल. तुम्ही उद्या घरातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तूला हिलिंग करायला शिकणार आहे एकाच फटक्यामध्ये. आणि घरचं सोडून तुम्ही पूर्ण पृथ्वीला देखील हिलिंग करायचं उद्या तुम्ही शिकणार आहे. प्लस 24 पॉईंट बॉडी हिलिंग काय असते, 12 पॉईंट बॉडी हिलिंग काय असते, कशी प्रॅक्टिस करायची. सर्वात महत्वाचं अन्न, पाणी आणि चार्जिंग. अन्न पाण्याला चार्जिंग कसं करायचं, त्याची निगेटिव्हिटी कशी काढायची, आणि स्वतःचे आणि इतरांचे उपचार कसे करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं उद्या, जसं आज झिबू सिम्बॉल शिकवले, उद्या मी तुम्हाला काही एंजल नंबर्स देणार आहे पैशासाठी. मनी मंत्रा, पैशासाठी एक मंत्र देणार आहे, आणि काही एंजल नंबर्स देणार आहे. ते नंबर्स तुम्हाला लिहायचे असतात. ओके, तर ते पैसे आकर्षित करतात. ओके, तर उद्या तुमचं एवढं सगळं असणार आहे.
क्वेश्चन आन्सर मी सगळ्यांचे घेतो. त्याच्या अगोदर बघा, नोट्स आणि सर्टिफिकेट उद्या तुमच्यावर येतील. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, स्क्रीनवर नंबर आहे, ह्या नंबरवर फक्त तुमचं फुल नेम पाठवायचं आहे किंवा नोट्स लिहा. तर तुम्हाला ह्या नंबरवर नोट्स पाठवल्या जातील. तर हा नंबर आहे, जे व्हॉट्सअपच्या ऍडमिनवर 2 नंबर आहेत, त्यातला हा नंबर एक आहे. ओके, शेवटी 57 आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा नोट्स किंवा तुमचं नाव, उद्यापर्यंत येतील. मग मी उद्या एक्सप्लेन करेल त्या नोट्सचा अभ्यास कसा करायचा आहे, इथून पुढे प्रॅक्टिस कशी करायची आहे. ओके, चला ठीक आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. ओके, नंबर घेतला, हवं तर स्क्रीनशॉट काढा. ओके, चला ठीक आहे. कारण नंबर नाही तर मी देईन, पण संध्याकाळची बॅच झाल्यानंतर व्हॉट्सअप मेसेज करेल, नाहीतर ती लोक कन्फ्युज होऊन जातात संध्याकाळची. चला, आता काही क्वेश्चन आन्सर असतील विचारून घ्या. हा बोला अंजली मॅम. सर फक्त जिबू सिम्बॉल परत एकदा दाखवा हा नुसते. हा, कुठला दाखव तुम्हाला, कुठला बघायचा आहे? चला, उद्या मी नोट्स मध्ये तुम्हाला जीबी सिम्बॉल पण टाकून देतो. ओके, तरी पण पहिल्यापासून सर तुम्ही हा, फक्त मला नावं मी लिहून घ्यायची राहिले. हा ठीक आहे ठीक आहे. हे बघा, हा समृद्धीचा आहे, समृद्धी. हा, समृद्धीचा. हा, दोघी एक संगती 2 काढू दुसरा? शकतात आपण. दुसरा पण अनलिमिटेड अबंडन्स, अमर्यादित विपुलता, म्हणजे खूप प्रमाणात. अमर्यादित. हा, अमर्यादित विपुलता. एकच मिनिट सर. मी तिसरा बिनशर्त तुम्हाला उद्या पाठवून देईल मी नोट्स मध्ये. ओके, पाठवाल ना सर? हो पाठवेल उद्या पाठवेल. ओके, चालेल सर. हे अनकंडिशनल लव्ह आहे, हा खूप महत्वाचा आहे. सगळेच महत्वाचे आहे, तर उद्या तुम्हाला नोट्स मध्ये पाठवेल, टेन्शन नका घेऊ. ओके, हा बोला सरिता मॅम. एका वेळेस तुम्ही 2-3 सिम्बॉल काढा, मॅक्झिमम 3 काढा, 2च्या वर नका काढू. मग ते काय होतं, एनर्जी खूप मॅनिप्युलेट होऊन जाते. 2-3 वर फोकस. ओके, हा बोला सारिका मॅम. ठीक आहे, तर सगळ्यांनी मला त्या नंबरवर नोट्स सर्टिफिकेट असं काहीतरी जे नाव पाहिजे ते टाका. उद्या नोट्स तुम्हाला भेटून जातील, कारण त्या नोट्स बघूनच शिकवायचं आहे की तुम्हाला ती प्रॅक्टिस कशी करायची. ओके, पण सर्टिफिकेट तुम्हाला शनिवारी भेटेल. ओके, कारण ते बनवायला, जनरेट करायला वेळ लागतो. आणि उद्याचा क्लास बाकी आहे, उद्याचा क्लास पण तर करायचा आहे. 5 दिवस केल्यावरच सर्टिफिकेट भेटेल ना. चला, काही विचारायचं का कविता मॅम तुम्हाला? हँड रेज होता एक क्वेश्चन. बोला. हॅलो. बोला बोला. जे मेंटली डिस्टर्ब असेल ना, तर तो सेंटरनेसचा काढायचा ना? हो, तो काढायचा आहे, तो काढावा. काम करतो. चला चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण ह्याच टायमाला भेटूया. ओके, चला, थँक्यू सो मच.